उपस्थित मान्यवर सर्वांचं मी हर्षल मुंडे मॅन फ्रॉम किल्ला रोहा सहर्ष सहर्ष स्वागत करतोय आणि नक्कीच आपण जातोय आता मैदानाकडे। श्री गणेश स्पोर्ट्स माणगाव वर्सेस फहद फायटर्स आजच्या दिवसातील पहिला सामना। हॅलो हॅलो फलंदाची जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते। स्ट्राइकला अरमान, नॉन स्ट्राइकला आपण पाहतोय संदीप। कर्णधाराचा विश्वास आहे संदीप वरती, पाहायचं आहे त्यांचं स्वप्न आहे 60 ते 65 धावा प्लस बनवायचं। एक जिद्दीने मैदानामध्ये उतरलेत ते, पण त्यांच्या समोर आपण जर पाहिलं तर गणेश स्पोर्ट्स माणगाव तेवढ्याच ताकदीचा तेवढ्याच जिद्दीने उतरलेला संघ आहे। सर्वांच्या इच्छा आहेत आम्हाला जिंकायचं आहे, पण कुठला तरी एकच संघ या स्पर्धेमध्ये टिकून राहील। गोलंदाज भाऊ सांघिक पहिलं वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी ते भाऊला आमंत्रित केलंय। सामन्याला नक्कीच सुरुवात होईल। पहिला चेंडू आजच्या दिवसातील सन्मान, पहिल्या चेंडूला सन्मान दिला। एक धाव मात्र तिथे घेतली जाते। एक धावेने श्री गणेशा अकाउंट ओपन, खातं खोललं जाते। ते आपण पाहिलं तर फहद फायटर संघाचं काल आपण पाहिलं एक एक धाव किती महत्वाची आहे या स्पर्धेच्या माध्यमातून। षटकातील दुसरे चेंडू हाताळण्यासाठी नक्की सज्ज होईल गोलंदाज भाऊ। स्ट्राइकला आहे संदीप। पहिला चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता, क्षेत्ररक्षक आहे तिथे, एकही धाव मिळणार नाहीये। सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते भाऊ याची। काल आपण खूप मोठे गोलंदाज पाहिले, खूप मोठे फलंदाज पाहिले, पण आज सुद्धा तेवढ्याच ताकदीचे फलंदाज मैदानावरती आहेत। सुरेख गोलंदाजी, गोल्डन स्पॉट वरती टप्पा पडल्यानंतर चेंडूने थोडी उसळी कमी घेतली आहे, सरळ यष्टीरक्षकाचा वेध घेतला, निर्धाव चेंडूची सांगता होती तिथे। या चेंडूवरती सुद्धा एकही धाव नाहीये। 3 चेंडू आतापर्यंत हाताळले गेलेत। पॉवर प्लेचं षटक आहे। भाऊ वरती ज्या पद्धतीने विश्वास दाखवला गणेश स्पोर्ट्स माणगाव संघाने, तो विश्वास मात्र इथे पार करताना पाहायला मिळतोय। चेंडू जाईल सीमा पार, धावा मिळणार आहे 4। आणि आजचा हा पहिला चौकार आपल्याला पाहायला मिळतोय। चौकाराला षटकार येणं अजूनही बाकी असणार आहे, पुन्हा एकदा सुरुवात होईल। आणि नक्कीच पंचांकडे मोठी अपील, अपील मध्ये आत्मविश्वास कमी, उत्साह जास्त होता, अपील फेटाळून लावली आहे। नक्कीच हा फलंदाज महत्वाचा आहे, त्याच्यासाठी अपील होणारच, कारण की संदीप हा धडाकेबाज फलंदाज जर मैदानावरती शेवटपर्यंत थांबला तर नक्कीच 60-70 प्लस धावा तो बनवू शकतो। आतापर्यंत धावसंख्या जर आपण पाहिली तर 5 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत। लोटप्याचा चेंडू होता, पण पंचांचा इशारा येतोय हा चेंडू स्क्वेअर असणार आहे। ही एक अवंतर धाव असणार आहे। अवंतर धावेने धावसंख्या पुढे सरसावेल। धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहिली तर 6 धावा। 6 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत। तर नक्कीच स्ट्राइकला संदीप आहे। संदीप कडून एक
मोठ्या अपेक्षा असणार आहेत त्या फहद फायटर्स संघाच्या की मोठे फटके त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतील. षटकातील पुढील चेंडू, मोठा फटका मारण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला. चेंडू टप्पा पडल्यानंतर गतीमध्ये परिवर्तन केलं. आपण पाहिलं तर बॅट आणि बॉलचा परफेक्ट संपर्क इथे झाला नाही आणि त्याच्यानंतर एक हलकीशी बॅटची कडा घेतली आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं तरी एक धाव इथे घेतली गेली आहे. तर नक्कीच आता आपण पाहतोय या एक धावेने धावसंख्या पुढे सरकली. 7 धावा आतापर्यंत धावफलकावरती आलेल्या आहेत. जर्सी नंबर 7 MS धोनी. नक्कीच तशीच फलंदाजी आता करावी लागेल फहद फायटर्स संघाला, कारण की पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा येणं गरजेचं असतं आणि तशा पद्धतीच्या धावा आतापर्यंत बनवल्या गेल्या. 7 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. तर दुसरं षटक हाताळण्यासाठी आणि हा चेंडू आपण पाहतोय पहिलाच चेंडू निर्धाव. गोलंदाज संकेत वरती इथे विश्वास दाखवला जातोय. संघाचा कर्णधार सनी गुळगुळे एक धडाकेबाज फलंदाज आहे, एक ऑलराऊंडर खेळाडू आहे. त्याला माहिती आहे कशा प्रकारे कुठल्या गोलंदाजाला बोलवायचं आणि ते बॅटची कडा, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक काही चूक करणार नाहीये. फलंदाज दोन चेंडू हाताळलेत. होतंय. मी विनंती करतो त्यांनी मंचकावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. बंटी पानवलकर. पुन्हा एकदा षटकातील तिसरं चेंडू टाकण्यासाठी सज्ज होईल गोलंदाज संकेतने आतापर्यंत एक फलंदाज बाद केला, एकही धाव खर्च केली नाहीये. कोलडप्याचा चेंडू होता, देखना स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. परफेक्ट टायमिंग झाला. या चेंडूवरती मिळतील त्या 6 धावा. मनाशी एक प्लॅन करून आलाय की मला धावा बनवायच्यात, मला षटकार मारायचाय, मला चौकार मारायचाय. तर संकेतला स्थानापन्न व्हायचंय. मी विनंती करतो नंदुशेठ वाडवळ यांना बंटी पानवलकर यांचा सत्कार करायचा आहे.
संकेत सुद्धा कमबॅक करतोय. संकेत दाखवून श्याम देतोय पवार मी सुद्धा आपण मंचकावरती यायचंय. मी सुद्धा काही कमी नाहीये. माझ्याकडे सुद्धा तेवढी क्षमता आहे, माझ्याकडे सुद्धा तेवढी ताकद आहे की मी माझ्या संघाला नक्कीच पुन्हा एकदा कमबॅक करून देऊ शकतो. षटकार आला त्याच्यानंतर पुन्हा एकदा निर्धाव चेंडू इथे हाताळला गेला. तर षटकातील 5वा चेंडू असणारा फलंदाज आपण पाहतोय जैम. मी विनंती करतो मयुरेश कठे याला, त्यांनी श्याम पवार यांचा सत्कार करायचा आहे. चेंडू हवेत, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक येतोय, काहीही चूक करणार नाहीये. जैमच्या खेळीचा अंत. जैम बॅक टू द पॉवी. टीमने सुद्धा, कारण की आपला स्वतःचं वैयक्तिक अकाउंट 6 धाब्यांनी खुललं होतं, पण त्याच्या समोर एक धडाकेबाज गोलंदाज आहे संकेत उभा, ज्याने आपण पाहिलं तर संकेतने इथे मात्र पुन्हा एकदा सफलता प्राप्त केली आहे. 6 धावा आतापर्यंत खर्च केल्या. धावसंख्या धावफलकावरती 13 धावा. दुसरं षटक पॉवर प्लेचं प्रगती पदावरती आहे संकेतचं, आणि त्या 5 चेंडूमध्ये आतापर्यंत 6 धावा खर्च करून तब्बल 2 गडी बाद केलेत. तर अजूनही शेवटचा आणि अंतिम चेंडू येणं बाकी असणार आहे. स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळेल अरमान. कुलटप्याचा चेंडू तालक्या बॅटने खेळलाय मिड ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तोडा, फंबल, त्यानंतर चेंडू जाईल सरळ सीमा पार. धावा मिळणार आहेत त्या 4. हा चेंडू परफेक्ट, तर मात्र आपण पाहिलं तरी ते एकही धाव मिळाली नसती जर तर हा क्रिकेटचा भाग नाहीये. पण आपण पाहतोय जर तर शिवाय क्रिकेट सुद्धा नाहीये, तर आज कोणाच्या बाजूने नशीब लागेल हे सुद्धा पाहायचंय. कारण की काल एका मॅच मध्ये तब्बल 3 झेल सुटले होते, ते सुद्धा एका खेळाडूचे. आणि कालचा दिवसच म्हणूया आपण की सूरज मस्करच्या नावावरती होता. त्याच खेळाडूचे काल 3 झेल सुटले होते, पण त्या मॅच मध्ये त्याने तशी फलंदाजी केली नव्हती. पण त्यानंतर जी क्वालिफायची मॅच झाली त्याच्यामध्ये त्याने पूर्णपणे या स्पर्धेवरती वर्चस्व गाजवलं असं म्हणूया आपण. तशाच पद्धतीचे आज सुद्धा रती महारथी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतील. तर पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आपण पाहतोय आमंत्रित केलंय भाऊ, ज्याने सांघिक आपण पाहतोय 3रं आणि वैयक्तिक 2रं षटक हाताळण्यासाठी ते आमंत्रित केलंय. पहिल्या षटकामध्ये सुरेख कामगिरी केली होती आणि त्यानंतर पुन्हा एकदा आमंत्रित केलंय भाऊला. तर नक्कीच भाऊ आपण म्हणूया की सुरेख कामगिरी करेल आपल्या संघासाठी, एक आशा आपण अशी बाळगूया. षटकातील पहिलं चेंडू, बॅटची कडा घेतली आहे, सरळ यष्टीरक्षकाला शोधलंय तिथे. यष्टीरक्षक काही चूक करणार नाहीये. फलंदाज बाद. मैदानाच्या बाहेर नाराजी व्यक्त केली जाते, पण तेवढ्याच तगदीचा गोलंदाज समोर असल्यामुळे काहीही करता आलं नाहीये. हॅलो, सुमित कालेने मंचावर यायचं आहे. सुमित काले. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय सुफियान, संघाचा हॅलो, कर्णधार. बाला पवारने त्यांचं स्वागत करायचंय. कर्णधारावरती ते विश्वास दाखवलाय संघाच्या संघ मालकाने, कारण की हा कर्णधार सुफियान ज्याच्याकडे तेवढी क्षमता आहे की तो मोठे फटके लगावू शकतो.
त्याच्या समोर गोलंदाज आहे आपण पाहतोय भाऊ, आतापर्यंत यशस्वी ठरलाय. खेळलाय चेंडू सरळ आपण पाहतोय लॉंग ऑफच्या दिशेने, फिल्डर आहे, फील्ड केला जाईल, थ्रो केला जाईल, तोपर्यंत एक धाव सुखरूपरित्या पूर्ण. आपलं वैयक्तिक खातं एक या धावेने खोललंय. फलंदाज आपण पाहतोय या सुफियानने, कर्णधार आहे, पूर्णपणे प्रेशर असणार आहे आपल्या संघाचं, कारण की धावा बनवाव्या लागणार आहेत. तेवढ्याच तकदीची फलंदाजी गणेश स्पोर्ट्स मानगाव संघाकडे सुद्धा आहे. सनी गुलगुले एक डावकुरा फलंदाज, एक मोठं नाव आहे या मानगाव तालुक्यामध्ये, ज्याने पूर्णपणे छाप उठवली आहे. पूर्ण ओपनचे सामने आपण पाहतो, असोसिएशनचे सामने पाहतो, त्याच्यामध्ये या खेळाडूचं खूप मोठं नाव आतापर्यंत पाहायला मिळालंय. आणि तोच या संघाचा कर्णधार आहे श्री गणेश मानगाव स्पोर्ट्स. या संघाचा कर्णधार आपल्याला पाहायला मिळतोय सनी गुलगुले, एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये आहे. तर पूर्णपणे क्षेत्ररक्षणामार्फत आपण पाहिलं तर जाळं सजवलं जाते त्याच्या माध्यमातून, आणि तशाच पद्धतीची गोलंदाजी सुद्धा होतीये भाऊ याच्याकडून. षटकातील तिसरं चेंडू असेल, पंचांच्या डावे एसटीने गोलंदाजी केली जाते. सुरेख गोलंदाजी, नक्कीच या चेंडूची रणनीती समजत नाहीये फलंदाजाला. चेंडू सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धाव चेंडूची इथे सांगता होतीये. ज्या गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं भाऊ याला, आणि तशाच पद्धतीची आतापर्यंत गोलंदाजी या गोलंदाजाने केली आहे. जो विश्वास आहे तो मात्र पार करण्याचा प्रयत्न तो पुरेपूर करतोय, प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय, कारण की भाऊला सुद्धा माहिती आहे आज ही प्रीमियर लीग, आणि या प्रीमियर लीग मध्ये जिंकणं किती महत्वाचं आहे. जातोय चेंडू लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये फील्ड केला जाईल. सुरेख क्षेत्ररक्षण केलंय तिथे, आणि आपण पाहिलं तर परफेक्ट फेकी सुद्धा झाली. एक धाव मात्र तिथे घेतली जाते. एक धावेने पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट होईल. स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळेल सुफियान. धावसंख्या धावफलकावरती 19 धावा. तिसरं षटक प्रगतीपदावरती गोलंदाज भाऊ याच कमांडाचा प्रयत्न होता. स्वप्न मोठं बघितलं होतं, साकार करता येणार नाहीये, कारण की समोर गोलंदाज भाऊ आहे, ज्याच्याकडे तेवढी क्षमता आहे, तेवढी ताकद आहे की पूर्णपणे धावांपासून तो वंचित ठेवू शकतो, आणि आतापर्यंत यशस्वी ठरलाय. 19 धावा धावफलकावरती आतापर्यंत आलेल्या आहेत, आणि निर्धारित आपण पाहतोय 5 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्च करून एक गडीपाद केला या गोलंदाजाने. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, हा फटका फसलाय. चेंडू हवे, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक झेल मात्र सुटतोय. चेंडू धरतीला दान होतोय, जीवनदान, लाईफ लाईन मिळते फलंदाज सुफियानला. संघाचा कर्णधार आहे, आणि या एक धावेने स्ट्राईक सुद्धा स्वतःकडेच असणार आहे. धावसंख्या धावफलकावरती 20 समाप्त झाला. 3 षटकांची सांगता झाली आहे. 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. तर अजूनही 12 चेंडूचं खेळणं बाकी असणार आहे. 2 षटक अजूनही बाकी आहेत या मॅच मध्ये, या इनिंग मध्ये. तर नक्कीच या 12 चेंडू मध्ये किती धावा बनवल्या जातील, धावा बनवाव्या लागतील, मोठ्या फटक्यांच्या एक अपेक्षा आहेत, आशा आहेत. कारण की काल सुद्धा पहिल्या मॅच मध्ये थोडं लो स्कोरिंग झाली होती ती मॅच. कमी धावा बनवल्या गेल्या होत्या की सरकार संघाने 45 धावा बनवल्या होत्या, आणि त्यानंतर त्या 45 धावा त्यांनी डिफेंड सुद्धा केल्या होत्या. कालच्या दिवसाचा इतिहास वेगळा होता, पण आज पाहायचंय, आज सुद्धा थोडा धावा कमीच पाहायला मिळतात, कारण की 18 चेंडूमध्ये 20 धावा बनवल्यात. नवीन गोलंदाज अनिकेतीवरती ते विश्वास बाटने पुल केलाय. पॉवरफुल तर नक्कीच आहे, आणि सक्सेसफुल सुद्धा ठरतोय. जखमी सेर फलंदाज सुफियान मैदानावरती आपण पाहतोय शिकार करायला सुटलाय. षटकार आला. दडवा बाट निघण्याचा प्रयत्न होता. चेंडू आपण पहिल्या तर ऑन साइडला खेळला. फिल्डर आहे तिथे, थोडा फंबल झाला. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला, मानस केलं, धाडस केलंय, यशस्वी सुद्धा ठरतोय. आणि इथे मात्र सुरेख रन 2 धावेने
धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या धावफलकावरती 28 धावा. 28 ऑन द बोर्ड. 3 लॉस. फोर्थ ओव्हर इन प्रोग्रेस. बॉलर अनिकेत. स्ट्राईक बॅट्समॅन सुफियान. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा नक्कीच प्रयत्न केला, पण तेवढाच चालाक गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. अनिकेतकडे सुद्धा तेवढी क्षमता आहे, तेवढी ताकद आहे की तो सुद्धा धावांपासून वंचित ठेवू शकतो. पण तेवढा स्थितीचा फलंदाज आपण पाहतोय सुफियान त्याच्या समोर आहे. एक षटकाराच्या साह्याने खेळतोय आतापर्यंत आपल्या संघासाठी, कारण की संघाचा कर्णधार आहे. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता. पंचांचा इशारा येतोय. हा चेंडू स्क्वेअर आहे. ही एक अवंतर धावा आहे. अवंतर धावेने नक्कीच धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या फळकावरती आपण जर पाहिली तर 29 धावा. चौथं षटक प्रगती पदावरती गोलंदाज अनिकेत याचं. पुन्हा षटफीट पद्धतीचा चेंडू होता. फटका हा फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार का? चेंडू मात्र नो मॅन्स लँड मध्ये. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करण्याचा नक्कीच प्रयत्न तर केला होता, मानस केलं होतं. धाडस करता येणार नाहीये कारण की चेंडू हातामध्ये असल्यामुळे दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला नाही. आणि नक्कीच दोन्ही फलंदाज सुखरूपरित्या क्रीजवरती आपल्याला पाहायला मिळतील. ही एकच धाव घेतली जाईल. एक धावेने धावसंख्या पुढे सरसावेल. 30 धावा आतापर्यंत धावफलकावरती आलेल्या आहेत. 30 धावा आल्या तर षटकातील आपण पाहणार आहोत पुढचं चेंडू. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. नक्कीच पहिलंच मन बनवलं होतं की पॉइंटच्या डोक्यावरून खेळायचा आणि नक्कीच तशाच पद्धतीचा फटका सुद्धा खेळला गेला, पण बॅट आणि बॉलचा परफेक्ट संपर्क नाही झाला. त्याच्यामुळे चेंडू आपण पाहिलं तर यष्टीरक्षक सणीच्या हातामध्ये चेंडू गेला. निर्धाव चेंडूची संगता झाली. पुढचं चेंडू. पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पुन्हा बॅटची कडा. यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून चेंडू निसटलाय. सरळ गेलाय सीमारेखा बाहेर. धावसंख्या धावफलकावरती 34 धावा. तब्बल 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 34 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. तर अजूनही शेवटचं आणि अंतिम षटक येणं बाकी असणार आहे. शेवटचं आणि अंतिम षटक. हाणामारीचं षटक असं म्हटलं जातं. गोलंदाज निलेश उभारे सांघिक 5वं वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी स्लॉग ओव्हर आहे. स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळेल सुफियान. नॉन स्ट्राईकला अरमान. पहिला चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता आणि हा चेंडू थेट जातोय निर्धाव. एकही धाव नाही येत आहे या चेंडूवरती. आणि नक्कीच या षटकामध्ये धावा येणं महत्वाच्या आहेत, कारण की शेवटच्या षटकामध्ये ज्या धावा बनल्या जातात त्या नक्कीच शेवटपर्यंत राहतात असं म्हटलं जातं. पण पाहायचंय आता या शेवटच्या षटकामध्ये या 5 चेंडूमध्ये किती मोठे फटके लगावले जातील. या 5 चेंडूमध्ये किती षटकार चौकार येतील. सुरेख फटका लाफ गेलाय. चेंडू सरळ निघून जातोय सीमारेखा बाहेर. 4 धावांसाठी
दुसऱ्या चेंडूवरती चौकार आलाय. षटकारीण अजूनही बाकी असणार आहे. धावसंख्या फलकावरती 38 धावा, 38 ऑन द बोट. नक्कीच असं वाटतंय कालचा जो पहिला सामना पाहिला तशाच पद्धतीचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय आता मैदानावरती. कुलडप्याचा चेंडू त्यासाठी यॉर्कर इथे मात्र मागे आपण पाहतो क्षेत्ररक्षक आहे. नाहीतर नक्कीच या 4 धावा मिळाल्या असत्या. 22च्या स्वरूपामध्ये ही एकच धाव मिळते. एक धावेवरती समाधान मानावं लागेल. कारण की यष्टीरक्षकाने पाहिलं की कुठे क्षेत्ररक्षकाची गरज आहे, कशा पद्धतीने गोलंदाजी होते, तशा पद्धतीने क्षेत्ररक्षण मात्र इथे सजवलं गेलं. 39 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहतोय. 3 फलंदाज आतापर्यंत बाद झाले. 39 धावा. फौज फायटर संघाचा इथे मात्र हा फटका फसला. क्षेत्ररक्षक परफेक्ट आहे, फलंदाज बाद. एकोणचाळीस या धावसंख्येवरती आतापर्यंत फहद फायटर संघाला. नवीन फलंदाज मैदानावरती येतोय अदनान. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. हा चेंडू आपण जर पाहिला तर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला. निर्धाव चेंडूची तिथे सांगता झाली. तर अजूनही या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू, या इनिंग मधील या पूर्णपणे 17 मधील शेवटचा आणि अंतिम चेंडू असणार आहे. तर या शेवटच्या चेंडूवरती किती धावा येतील, षटकार येईल, चौकार येईल, सिंगल येईल, डबल येईल, हे पाहायचंय. मोठा फटका, एष्ट्या उद्ध्वस्त, एकही धाव येणार नाहीये. सुफियान मात्र मैदानाच्या बाहेर. मंगू स्टार या संघाचे कर्णधार, दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस बॉक्स पाशी यायचंय टॉस उडवण्यासाठी. आणि याचं नाणेफेक खजिनदार राहुलजी बक्कम यांच्या हस्ते होईल. तर दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस बॉक्स पाशी यायचे. मंगू स्टार आणि माऊली एंटरप्राइजेस. हर्षल. हॅलो, माऊली एंटरप्राइजेस आणि मंगुस्टार माणगाव दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचा आहे. सामना 5 षटकांचा राहील. आजच्या दिवसातील दुसरा सामना आपण पाहणार आहोत. मंगुस्टार माणगाव आणि माऊली एंटरप्राइजेस. नाणेफेकीचं कौल होईल आपल्या स्पर्धेचे खजिनदार राहुलजी बक्कम. तर विनंती असेल मंगुस्टार माणगाव, आपण कर्णधार नाणेफेकीसाठी यायचा आहे. चालू सामना आपण पाहतोय श्री गणेश स्पोर्ट्स माणगाव वर्सेस फहद फायटर्स. आणि या दोन संघामध्ये चालू असलेली लढत 5 षटकांमध्ये आपण पाहिलं. 39 धावा झाल्या. 40 धावांचं आव्हान रचलंय. निर्धारित 30 चेंडूमध्ये 40 धावा बनवायच्या आहेत.
नाणेफेकीचं कौल होतोय. आपण पाहतोय मंगू स्टार मानगाव वर्सेस माऊली एंटरप्राइजेस इंदापूर. कोण ठरेल टॉसचा बॉस? आणि नाणेफेकीचं कौल जातोय माऊली एंटरप्राइजेस. काय डिसिजन आहे? आम्ही क्षेत्ररक्षण करण्याचं स्वीकारतोय. ओके, तर क्षेत्ररक्षण करत असताना तुमची काय प्लॅनिंग असेल की कुठल्या फलंदाजावरती तुमचं लक्ष असेल मंगू स्टार मानगाव मधील? मंगुस्टर मध्ये तसे चांगले फलंदाज आहेत, पण आमचं रुपेश धर्मेश यांच्यावर जास्त कॉन्सन्ट्रेट असेल. त्यांना लवकरात लवकर बाद करू आणि त्यांना कमी धावांवर रोखू अशी आमची जिद्द असेल. तरी तुमचं टार्गेट किती असेल की किती धावांच्या आतमध्ये तुम्ही त्यांना रोखणार आहात? 5 ओव्हरचा षटक असेल. जेमतेम 40 ते 45 धावांपर्यंत त्यांना रोखण्याचा प्रयत्न आम्ही करू. नक्कीच ऑल द बेस्ट. पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. ज्या पद्धतीने तुम्ही स्वप्न पाहिलंय त्यांचं तुम्ही ऐकलंय की 40 ते 45 धावांमध्ये त्यांना रोखायचं आहे, तर तुम्हाला आता पहिली फलंदाजी करायची आहे. पहिला तुम्ही हा सामना पाहिलाच, पहिली इनिंग पाहिली, धावा होत आहेत की नाही होत आहेत, तर तुमचं किती स्वप्न आहे की किती धावा तुम्ही बनवल्या जातात? माझं टार्गेट असेल 60-65 टार्गेट असेल. तुमच्याकडे कोण असे हुकमाचे एक्के आहेत की तुम्ही विश्वास दाखवू शकता की माझी धावसंख्या आहे ती 70 ते 80 पर्यंत ते पोहोचवू शकतात? माझ्या टीममध्ये मंदार कदम, बिलाल संगे, स्वतः मी, धर्मेश जाधव, स्वप्नील बोडरे 4-5 फलंदाज असे उत्कृष्ट आहेत. त्याच्या जोरावरती 60-65 तर नक्कीच. धन्यवाद. वाटचालीसाठी शुभेच्छा. नक्कीच एक प्रेक्षणीय सामना होईल अशी आपण एक आशा बाळगूया. आणि चला सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात करूया. जिथे 30 चेंडूमध्ये बनवायच्या त्या 40 धावा, आव्हान तेवढंस सोपं आहे, ते कधी कठीण होऊन जाईल ते समजणार नाहीये. कारण की क्रिकेट आहे, क्रिकेट हा खेळ आहे अनिश्चिततेचा असं म्हणतो आपण. पण आता नक्कीच सामन्याला सुरुवात होईल. स्ट्राईकला आपण पाहणार आहोत सनी गुळगुळे संघाचा कर्णधार, ज्याच्या पूर्णपणे संघाचं जे भार आहे खांद्यावरती घेऊन खेळावं लागणार आहे. निर्धारित 30 चेंडूमध्ये बनवायच्या 40 धावा, आव्हान तेवढंस सोपं म्हणूया आपण, तेवढंस कठीण सुद्धा होऊन जाईल. त्याच्या समवेत फलंदाजीसाठी सनी आणि शैलेश अशी ही सलामीवीराची जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर फहद फायटर्स या संघाकडून फहद फायटर्स संघाकडून आपण पाहतोय गोलंदाजीसाठी आमंत्रित केलंय कैफ. सांघिक पहिलं आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी कैफ. सामन्याला सुरुवात होईल. डान्सिंग अंपायर सुद्धा सज्ज आपण पाहतोय हिरामन सर आहेत. पहिला चेंडू सनी गुलगुले ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू पुल पॉवरफुल आणि सक्सेसफुल. सनी गुळगुळे चेंडूवरती षटकार लगावतोय. षटकाराने स्वागत केलंय गोलंदाज कैफच. षटकातील आपण पाहणार आहोत दुसरा चेंडू आडवा बॅट निघालण्याचा प्रयत्न होता. चेंडू ऑन साइडला फिल्डर आहे तिथे फील्ड केला जाईल, थ्रो केला जाईल. तोपर्यंत एक धाव घेतली जाते. एक धावेवरती समाधान मानावं लागेल. आणि नक्कीच एक धावेने स्ट्राईक सुद्धा रोटेड. स्ट्राईकला आपण पाहणार आहोत शैलेश येतोय आता स्ट्राईकला. शैलेशला सुद्धा मोठी फटकी लगवावी लागतील, कारण की 40 धावांचा पाठलाग करायचा आहे. तेवढंच आव्हान आपण जर पाहिलं तर कठीण नाहीये. पण गोलंदाज कैफ कशा प्रकारे गोलंदाजी करेल ते सुद्धा पाहणं महत्वाचं.
बॅट निघालण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसवला गेला आणि हा चेंडू थेट जातोय निर्धाव. प्रत्येक विकेट साठी कैफ याला 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. प्रत्येक विकेट साठी 200 रुपयाचं पारितोषिक मुकुलजी मेहता यांच्याकडून वक्रतुंड हॉटेल्स यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेट साठी 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे कैफ साठी. बक्षिसांची खैरात होतीये. काल सुद्धा आपण पाहिलं 2500 रुपयाचा मानकरी ठरला सूरज मस्कर. सुरेख फटका देखना स्ट्रोक आणि या फटक्यावरती मिळतील त्या तब्बल 4 धावा. कम ऑन डीजे. षटकातील चेंडू होता, चौथ्या चेंडूवरती सुद्धा आपण पाहतोय शैलेश प्रहार करतोय, चौकार लगावतोय. षटकार येणं बाकी असणार आहे शैलेशच्या बॅट मधून, पण समोर कैफ आहे. रिव्हर्स सडन करण्याचा प्रयत्न होता, रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता, पहिलंच मन बनवलं होतं, अशा पद्धतीचा फटका केलायचा. तोपर्यंत आपण पाहिलं तर लेग बाईटच्या स्वरूपामध्ये ही मिळेल 1 धाव. स्ट्राईक होईल रोटेड. स्ट्राईकला पाहायला मिळेल सनी गुलगुले. साठी आपण पाहतोय बक्षिसांची खैरात येते. फलंदाजासाठी सुवर्ण संधी असणार आहे. जर षटकारांची हॅट्रिक लगावली तर राहुल स्पोर्ट्स चे मालक नक्कीच राहुल दादा बक्कम यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. फलंदाजांसाठी सुवर्ण संधी आहे. सनी गुलगुले त्या नावाला सजेशी फलंदाजी आतापर्यंत चालू आहे, तशा पद्धतीची फलंदाजी करतोय. आणि आपण पाहतोय चेंडू सरळला थोडी हलकीशी बॅटची कडा घेऊन शॉर्ट थर्मॅनच्या दिशेने चेंडू रोटेट होत होता. तिथे फिल्डर आहे, फील्ड केला जाईल, थ्रो केला जाईल. 1 धाव घेतली आहे. षटक क्रमांक आपण जर पाहिलं तर पहिलं समाप्त. पहिल्या षटकाची सांगता धावसंख्या धावफलकावरती 13 धावा. 6 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 13 धावा धावफलकावरती आतापर्यंत आलेल्या आहेत. तर अजूनही 24 चेंडूचा खेळणं बाकी असणार आहे. आता येणाऱ्या पहिल्या चेंडूवरती जो पहिला षटकार लगावला होता, पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर कैफला आसमान दाखवलं होतं. त्याच फलंदाज सनी गुलगुले याला 500 रुपयाचं पारितोषिक इथे जमा झालंय. मुकुंददादा वाडवल यांच्या माध्यमातून आपण पाहतोय 500 रुपयाचं पारितोषिक सनी गुलगुले याच्यासाठी इथे दर्शवलं जातं. नक्कीच सनी गुलगुलेवरती असलेलं त्यांचं प्रेम इथे दर्शवलं जातोय. 500 रुपयाचं पारितोषिक इथे जमा झालंय जो पहिला षटकार आला होता त्याच्यासाठी. तर आता पाहायचंय 40 धावा पार करायच्या असताना आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं 13 धावा आल्या. तर दुसरं षटक हाताळण्यासाठी आमंत्रित इथे केलं जाते गोलंदाज निहालला मात्र इथे आमंत्रित केलंय. निहाल वरती विश्वास दाखवलाय. निहालला कमबॅक करावा लागेल या मॅच मध्ये जर टिकून राहायचं असेल तर, कारण की धावा थोड्या कमी बनवल्या गेल्या आणि त्याच्यानंतर थोडी गोलंदाजी सुद्धा चुकीची होताना पाहायला मिळते. पण कमबॅक करेल का गोलंदाज निहाल हे आपल्याला पाहायचंय. स्ट्राईकला सनी गुळगुले नामवंत फलंदाज. पहिला चेंडू पंचांच्या उच्च सुरेख फटका देखील स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. काय घडतंय डेंजर झोन कडे सनी गुळगुळे पळत होता. यशस्वी ठरला. जर परफेक्ट हिट झाला असतं तर समीकरण वेगळं पाहायला मिळालं असतं. जर तर हा क्रिकेटचा भाग नाहीये आणि जर तर शिवाय आपण म्हणूया क्रिकेट सुद्धा नाहीये. ही 1 धाव घेतली. 1 धावेने पुन्हा स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईकला येतोय आपण पाहिलं तर शैलेश सुद्धा तेवढ्या ताकदीचा फलंदाज आहे जो एक चौकाराच्या साह्याने खेळतोय आपल्या संघासाठी. षटकातील दुसरं चेंडू गोलंदाज निहाल मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता आणि ते मात्र फलंदाज बाद.
एक मोठा धक्का शैलेशच्या स्वरूपामध्ये. हॅलो. नवीन फलंदाज शैलेशची जागा बनवून करण्यासाठी आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानावर तैनात होतोय निलेश. स्ट्राईकला सनी, नॉन स्ट्राईकला निलेश. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय गोलंदाज निहाल आतापर्यंत यशस्वी ठरलाय. षटकातील आपण पाहणार आहोत तिसरं चेंडू. स्ट्राईकला सनी. चेंडू सुरेख फटका, परफेक्ट टायमिंग. या फटक्यावरती मिळतील त्या 6 धावा. आणि आपण पाहतोय हा चेंडू सीमारेखा बाहेर वरती 20 धावा. षटकातील चौथं चेंडू. स्ट्राईकला सनी. बॅटची कडा घेतली हलकीशी. चेंडू आपण पाहतो शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने रोटेट होतोय. सीमा रेखा लगोलत तिथे चेंडू जातोय सीमा पार. धावा मिळणार आहेत त्या 4. करत होती जो त्या षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक घेतोय सुशांतजी पडवल. जमा झालं इथे फलंदाज सनी गुलगुले याच्यासाठी तब्बल 600 रुपयाचा मानकरी ठरलाय. 700 येतोय पुन्हा एकदा देखील स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळेल. डीप कव्हरच्या दिशेने चेंडू निघून जातोय सीमारेखा बाहेर. 4 धावांसाठी. हॅट्रिकच्या कदारावरती आपल्याला पाहायला मिळेल फलंदाज सनी. कालच्या दिवसामध्ये सूरज मस्करने हॅट्रिक लगावल्या 2 चौकार. सुरेख फटका. या फटक्यावरती मिळतात 6 धावा. फलकावरती आपण पाहतोय 34 धावा. 34 धावा धावफलकावरती आतापर्यंत आलेल्या आहेत. निर्धारित 18 चेंडू मध्ये आणि आता गरज आहे ती तब्बल आपण पाहिलं तर 6 धावांची.
आपण पाहतोय शशिकांत गुळगुळे, सनी गुळगुळे यांचे मोठे बंधू यांच्याकडून सनी गुळगुळेसाठी 500 रुपयाचं पारितोषिक येतोय. बक्षिसांची खैरात नक्कीच छोट्या बंधूला या माध्यमातून एक मोठं प्रोत्साहन दिलं जाते, एक पाठिंबा त्यांच्या माध्यमातून सनीला दिला जातोय आणि नक्कीच त्याच्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस इथे जमा झालेलं आहे. स्ट्राईकला आपण पाहतोय निलेश, नॉन स्ट्राईकला आहे सनी. सनी आतापर्यंत 3 षटकार 2 चौकाराच्या साह्याने खेळतो आपल्या संघासाठी. तर नवीन गोलंदाज नवीन गोलंदाज आपण पाहतोय अफवान. संघिक 3रं आणि वैयक्तिक आपण पाहतोय पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज अफवान. धावांची गरज आहे 6, चेंडू आहे 18. स्ट्राईकला निलेश, नॉन स्ट्राईकला सनी. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला आणि चेंडू सर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता, या चेंडूवरती एकही धाव येत नाहीये. षटकातील आपण पाहतोय दुसरे चेंडू. खेळला जातोय, सरळ क्षेत्ररक्षकाला शोधलाय तिथे. फलंदाज बाद निलेश. बॅक टू द पविलियन. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. नवीन फलंदाज रोहित मैदानामध्ये येतोय. 2 चेंडू हाताळलेत आतापर्यंत गोलंदाजाने आणि एकही धाव खर्च केली नाही. एक फलंदाज मात्र बाद केलाय. 6 धावांची गरज आहे. कुठेतरी एक तर्फे सामना पाहायला मिळतोय, पण पाहायचंय ही एक मेडन ओव्हर हाताळली जाईल का या स्पर्धेमधील पहिली मेडन ओव्हर होईल. पण अजूनही 4 चेंडू आहेत. फलंदाज तेवढा चालक आपल्याला पाहायला मिळतो. हलक्या हाताने खेळला जातोय. एकच धाव तिथे घेतली जाईल. 1 धावेने पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेड. जोपर्यंत सनी मैदानावरती आहे तोपर्यंत नक्कीच असं वाटतंय की या षटकामध्ये सुद्धा हा सामना संपू शकतो. पण गोलंदाज तेवढा चालक आहे. गोलंदाजाकडे सुद्धा तेवढी क्षमता, तेवढी ताकद आहे की तो सुद्धा या धावा रोखू शकतो. आणि या फटक्यावरती हा सामना जिंकला जातोय. मॅन ऑफ द मॅच, या मॅचचा हिरो ज्याने या
पूर्णपणे मॅचला आपण पाहिलं तर वेगळं चित्र दिलं. 4 षटकारांचं योगदान दिलं, तब्बल 2 चौकारांचं योगदान दिलं आणि ज्याने 10 चेंडूमध्ये 35 धावा बनवल्या असा श्री गणेश स्पोर्ट्स मानगाव संघाचा कर्णधार सनी गुलगुले ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तर सनी गुलगुलेला विनंती करतोय आपण मॅन ऑफ